नमस्कार मंडळी, आज आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत. इतिहासाच्या पाऊलखुणांवर चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण काळातल्या त्या अफाट विश्वात आपण आलो आहोत. रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर, जिथं काळ थांबतो आणि इतिहास चालू लागतो, जिथं मातीच्या वासात शौर्य मिसळलेलं आहे, जिथं प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाची सावली सापडते, जिथं उभारली आहे एक सजीव साकार गर्जनशील शिवसृष्टी. चला तर शिवरायांच्या पराक्रमाला साक्ष देणाऱ्या या शिवसृष्टीत तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या स्वराज्यात एक पाऊल टाकूया. आणि आता आपण या भव्य अशा महाद्वारातून आज शिरलो आहोत. हे महाद्वार पाहताना मन थबकतं, कारण याची प्रेरणा घेतली आहे थेट रायगडाच्या नगारखान्याकडून. 5 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फक्त 15 रुपये आणि 12 वर्षांवरील शिवप्रेमींसाठी 30 रुपये. एवढ्याशा रकमेत आपण उघडतो एक अख्खं शिवकालीन जग. सर्वप्रथम नजरेस पडतो कुलाबा किल्ला. अरबी समुद्रात उभा असलेला पाणकोट, शत्रूंना गाठणारा, आरमाराचं बळ दाखवणारा. इथे कुलाबा प्रतिकृती पाहताना डोळ्यासमोर येतो अलिबागचा समुद्र किनारा. नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आहोत रत्नागिरीत. रत्नागिरी किल्ल्याच्या इकडे शिवसृष्टी उभारली आहे. त्या शिवसृष्टीला आपण भेट दिली आहे आणि या शिवसृष्टीला जे किल्ले आहेत, जे काय काय मनोरे रचले आहेत, ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला माझ्याबरोबर रत्नदुर्गातल्या शिवसृष्टीवर चला. माझ्या मागे आपण मगाशी गेलो होतो रत्नदुर्ग किल्ल्यावर. ते रत्नदुर्ग किल्ल्याचं विलोभनीय दृश्य आहे. बघा, मग काय छान वाटतंय. आणि आता आपण जातो बोट बघायला. या गुराप युद्धनौकेचं वजन असायचं 150 ते 300 टनापर्यंत. त्यावर 2-3 डोलकाट्या असायच्या मोठ्या शिडांसाठी आणि एका वेळी 150 ते 200 सैनिक तयार असायचे समुद्रावर शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी. या जहाजातून गोळाबारूद, तोफा, तलवारी आणि धगधगता मावळ्यांचा जाज्वल्य जय जयकार समुद्रावर घुमायचा. शिवरायांनी ज्यावेळी आरमार उभारलं तेव्हा गुराबसारख्या युद्धनौकांनीच उभारली एक समुद्र सिंहासनाची कहाणी. हे जहाज म्हणजे एक फिरता किल्लाच म्हणा, सागरावरचा जलदुर्ग. आता आपण उभे आहोत या गुराब समोर, जिथं इतिहासाच्या लाटा अजूनही हळुवार आवाजात सांगतात, हिंदवी स्वराज्य फक्त भूखंडावर नव्हतं, तर समुद्रातही आमची सत्ता होती. आणि आता आपण उभे आहोत त्या भूमीवर, जिथे समुद्र स्वतःला गडाच्या पायाशी वाकवतो, जिथे प्रत्येक लाट शिवाजी महाराजांचा जयघोष करते. हे आहे सिंधुदुर्ग, मराठ्याच्या समुद्र सामर्थ्याचं, दूरदृष्टीचं आणि स्वराज्याच्या संरक्षणाचं एक जाज्वल्य प्रतीक. सिंधुदुर्ग, सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला. हा एकमेव किल्ला आहे जिथे समुद्राच्या मध्यात असतानाही शिवरायांनी एक अपराजित जलदुर्ग उभा केला. 1664 साली कुर्टे नावाचं बेट निवडलं गेलं आणि त्या खडकावर महाराजांनी सुरुवात केली एका स्वप्नाच्या आकाराला. हेच बेट पुढे मोर्याचा दगड म्हणून ओळखलं जाऊ लागलं, कारण या गडावर उभं राहिलं स्वराज्याचं समुद्रातील कवच. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. किल्ल्यावर महाराजांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायांचे ठसेही पाहायला मिळतात.
समोरात उभा आहे एक ताठ मानेचा अभेद्य दुर्ग, ज्याचं नाव जरी घेतलं तरी समुद्र थरथरतो. हा आहे सुवर्णदुर्ग. हरणे गावाजवळ अरबी समुद्रात उभा असलेला छत्रपतींच्या आरमार शक्तीचा अमिट पुरावा. लाटांच्या गर्जनेपेक्षा अधिक गरजतो तो इतिहासाचा आवाज. जिथं शत्रू किती बलाढ्य असला तरी न तोडता आलेला गड. हा आहे अभेद्य, अजय आणि अचल मुरुड जंजिरा किल्ला. अरबी समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला हा किल्ला आहे एक जगप्रसिद्ध जलदुर्ग. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ समुद्रात उभा असलेला असा हा किल्ला. रायगड किल्ले. इथे उगम झाला स्वराज्याच्या या स्वप्नाचा. इथून दुमदुमल्या जय भवानी जय शिवाजीच्या गर्जना. इथेच शिवरायांनी रचला इतिहासाचा पाया आणि इथेच प्रजेला दिला राजा. हो, हेच ते स्थान जिथं पायरी पायरीवर इतिहास बोलतो, श्वासाश्वासात गरजतो आणि शिलाशिलांमध्ये शिवरायांचे तेज भरलेलं जाणवतं. हो, हा आहे रायगड किल्ला. महाड तालुक्यात रायगड जिल्ह्यात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 साली संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक केला होता. इथंच आहे शिवाजी महाराजांचं समाधीस्थान, जिथं शिवप्रेमी नतमस्तक होतात, डोळे भरून येतात. जय भवानी जय शिवाजी. शूट करा. सगळं फिरायचंय ते. कोकणच्या निळ्या सागरकाठी, जिथं लाटांचा कळस थोडा थोडा गाजतो, तिथे उभा आहे अशा एका पराक्रमी किल्ल्याचा इतिहास, जो हजारो वीरांच्या शौर्याच्या गाथांनी भरलेला आहे. हा आहे विजयदुर्ग. गडाकडे जाण्याचा प्रवासही तितकाच रोमांचकारी असतो. कोकणच्या वळणदार रस्त्यांवरून प्रवास करत किंवा समुद्रमार्गे बोटीतून या किल्ल्यावर पोहोचता येते. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याजवळ वसलेला पूर्णगड गावाजवळ असलेला हा पूर्णगड किल्ला गावाच्या गर्दझाडीत लपलेला असला तरी समुद्रातून दूरवरून याची तटबंदी भक्कम आणि जबरदस्त दिसते. अजिप्रभू देशपांडे. पुढे समोर उभा आहे शिवकालीन गाव. इथे घरं आहेत मातीची, गवताच्या छपरांची. घरात चरखा, बाहेर गुरांचा गोठा आणि बाजूला काम करत असलेले लोहार, सांबार, सोनार. लहान मुलं बैलजोडी खेळतायत आणि वातावरणात घुमतोय त्या काळाचा गंध.
मित्रांनो, ही शिवसृष्टी एकदा अनुभवली की आयुष्यभर ती स्मरणात राहते. शिवरायांचा जयघोष, मावळ्यांची निष्ठा आणि कोकणात दडलेलं हे गूढ वैभव, हे सगळं अनुभवला तुम्ही कधी येताय? आमचं सूर्य रॉक चॅनल पहा, लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महाराज.